हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो. ग्रहण दर महिन्याला लागतं, पण आज विशालला जे ग्रहण लागलंय ते चक्क आठवडाभराचं होतं. आणि लावणारा उपग्रह कोण होता माहितीये का? त्याचाच पूर्वीचा उपग्रह तन्वी. तन्वी समोर दोन ग्रह होते, एक विशाल आणि एक आयुष. आयुष असताना ती विशालला कशाला चूज करेल? मग विशालचा तर गेम होणारच होता. तर असंच काहीतरी झालंय. आणि काय काय भांडणं झालेली आहेत, कसं कोण चूक होतं, राकेशचं आजचं बिहेवियर बरोबर होतं का, हे सगळ्या गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत आपल्या आजच्या या रिव्ह्यू व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरू करूयात. एपिसोडची सुरुवातच होते टास्क पासनं. मध्ये बजर ठेवलेला असतो आणि अवतीभोवती उपग्रह फिरत असतात. जो सर्वात पहिलं बजर दाबतो तो जिंकतो आणि आणि बाकी येणाऱ्या दोन उपग्रहानुसार ज्याला काढायचे त्या राऊंड मधून तो काढू शकतो. पहिल्या राऊंड मध्ये 6 उपग्रह फिरत असतात आणि बजर दाबतो आयुष. तर आयुष बजर दाबल्यानंतर वरून 2 जण येणारे असतात. तर त्यामध्ये त्यांची बाचाबाची चालू होते की त्यावेळेस रुचिता बहुत रिक्वेस्ट करते सगळ्यांना की मला जाऊ द्या, मला जाऊ द्या, मला गेम खेळू द्या. तिचं असं एकदम ती गेमच्या बाबतीमध्ये एकदम एक्साइटेड असते, पण प्रॉब्लेम असा होतो की तिला कोणी खेळू देत नाही. नाहीतर मग ते जेव्हा ती बोलते ती एकदम त्यावेळेस रागात येते, बोलू बोलू एकदम पागल करून टाकते सगळ्यांना. तर तिथं पण तसंच झालं. आणि तन्वी मध्ये आता आता ते तर बिग बॉसच्या हाऊसमध्ये फक्त रायव्हलरी दोन चालू आहेत. एक तर अनुश्री वर्सेस राकेश आणि दुसरी तन्वी वर्सेस रुचिता. हे दोन असे एकदम कट्टरच्या कट्टर दुश्मन झालेले आहेत. तर तसंच काहीतरी होतं. मग तिथे रुचिताला साईडला करून तन्वी स्वतः जाते आणि ओंकार जातो. तर या दोघा जणांना दोन ग्रहांना साईडला करायचं असतं. तर तन्वी जाऊन फर्स्ट ऑफ ऑल विशालला बाहेर काढते, विच इज बरोबर होतं तिचं डिसिजन. कारण विशाल एक स्ट्रॉंगेस्ट प्लेअर होता आणि जर तुम्हाला आयुषला जिंकवायचं आता ऑब्व्हियसली तिला तन्वीला जर जिंकवायचं कोणाला असेल त्या 6 जणांमध्ये तर आयुषच होता. आणि आयुषचा परफेक्ट कॉम्पिटिटर होता विशालला बाहेर काढायचं होतं. तर हे परफेक्ट डिसिजन होतं. ओंकारनी प्राजक्ताला काढलं, जे की ती पहिलंच कॅप्टन होती वगैरे वगैरे. हे पण रिझन चांगलं होतं. त्यानंतर मग हे ह्या दोघांना बाहेर काढलं. त्यानंतर मग उरलेल्या जणांमध्ये खेळायचं होतं. त्यानंतर सेकंड राऊंड चालू होतो. त्यानंतर उपग्रह फिरत असतात. त्यानंतर मग बेल वाजते आणि मग बजर दाबतो आयुषने बजर दाबल्यानंतर परत वरून 2 जण येणार होते. त्यामध्ये मग यावेळेस दीपाली मॅम आणि अनुश्रीला चूज करण्यात आलं. आता इथे अनुश्रीला का चूज करण्यात आलं त्यांच्याकडून काही माहिती नाहीये. कारण त्यांना माहिती होते की जर अनुश्रीला जर चूज केलं तर आरबी साईडला करणार त्यांनी, कारण तिचं पर्सनली दुश्मनी आहे. तर ते एक होतं. तर म्हणजे ह्या रिझनवरून नंतर भांडणं पण खूप झाले की लाईक हर्ट झालं आरबीला वगैरे वगैरे. तर ते पण झालं खूप जास्त. पण जेव्हा ती खाली येते तेव्हा तिथे लाईक दीपाली मॅमचा डबल स्टँडर्ड क्लिअरली दिसलाय आपल्याला सगळ्यांना. की जेव्हा दीपाली मॅम बोलते की दीपाली मॅम फक्त स्वतःला सेव्ह करायचं असतं तिला. लाईक एक सॉफ्ट टार्गेट तिला काढायचं असतं बाहेर. प्रभूला ती सॉफ्ट टार्गेट म्हणून काढते ती, लाईक स्वतःची इमेज मेंटेन करण्यासाठी आणि आरबी सोबतचं तिचं ते रिलेशन मेंटेन करायचं होतं त्यासाठी. ते जेव्हा 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 अनुश्री बोलते की मी आरबीलाच काढणार आहे, तर ती रिझन पण सांगते तिथं. तर ती स्वतः बोलते की इट्स युअर चॉईस, म्हणजे तुझा इंडिव्हिज्युअल गेम आहे, तुला करायचं ते कर. आणि जेव्हा आरबी राकेश बापट येऊन परत दीपालीला बोलतो की तुम्ही माझा स्टँड काउंट नाही घेतला, असं नाही घेतला, तर ती टोटली आयुषवर ढकलते की त्याला पण रोशन पाहिजे होता. त्याला ऑब्व्हियसली रोशन पाहिजे होता, कारण त्याचा पण एक गेम होता तो. पण आयुष पण खूप मतलब आपल्याला वाटतंय की आयुष दिसत नाहीये याच वीकमध्ये, ते पण तन्वीमुळे दिसतोय. तर तसं नाहीये. तो लाईक इंटेलेक्च्युअली त्यांनी विचार खूप जास्त केलाय की कारण जर त्याला कॅप्टन बनायचं असेल तर तिथे आरबी नसला पाहिजे. कारण तिथे एक सीन काय झाला होता की लाईक आता घरामध्ये 2 टीम बनलेल्या आहेत. एक तर 12 जे की उरलेले जण आहेत आणि एक तर टोळी आहे. तर टोळीचे 5 जण, ते 4-5 जण आहेत ते तर फिक्स आहेत, त्यांनी कोणाला आउट देणार तर रोशनला आउट देणार जर रोशन असेल तिथं. पण जर हे 12 जण आहेत, हे 12 जण जर तिथं दोघं आरबी आणि आयुष जर असले असते तर हे 12 वोट डिवाइड झाले असते. त्यामुळे आयुषने बरोबर गेम प्लॅन खेळला आणि तिथून आरबीला काढलं. कारण आता हे 12च्या 12 वोट जर गेम खेळणार असतील किंवा जर वोट असतील तर हे 12 जण आयुषला सपोर्ट करणार, कारण त्यांचे मत उद्याच्या टास्कमध्ये डिवाइड नाही होणार. आणि हे जे टोळीवाले आहेत ते तर रोशनला सपोर्टच करतील आता ऑब्व्हियसली. तर तसा सिच्युएशन होता की त्याला, आणि एक रोशनच्या कंपॅरिझनमध्ये तो स्वतःला स्ट्रॉंगेस्ट पण समजतो आणि सपोर्ट पण त्याला जास्त आहे. तर चान्सेस आहेत की त्यांना होऊ पण शकतं. आणि आता उद्याच्या एपिसोडवर आहे की लाईक उद्याच्या टास्कवर आहे की टास्क काय असतो. टास्कमध्ये पण थोडंसं रोशन चापळल्यासारखा करतोय. लाईक काय होते माहिती नाहीये. शक्ती आहे, सगळंच आहे, पण टास्कमध्ये लाईक
चंट नाहीये ते, असं दिसतंय की त्याचं कसं होतंय की लाईक हे कधी गेम खेळलेले नाहीयेत वगैरे वगैरे, तर ते होतं तसं. कारण त्याच्या प्रत्येक टास्कमध्ये त्याला, ह्या टास्कमध्ये पण त्याला बझर वाजवलं नाहीये त्यांनी, आणि मागच्या टास्कमध्ये त्याला गोणी त्याला फर्स्ट राऊंडमध्ये त्यांनी गोणी घेतल्या नव्हत्या, सेकंड राऊंडमध्ये त्यांनी चांगलं खेळलं पण तिथं पण त्याला गोणी सांभाळता आल्या नाही. तर टास्क जरा प्रॉपर खेळणं त्याला महत्वाचं आहे आता याच्या पुढच्या राऊंडमध्ये, जर तो इन्व्हॉल्व असेल तर, आणि त्याच्या साईडनं जे खेळतील ते पण खूप महत्वाचं आहे. त्यानंतर मग आरबीला बाहेर काढायचं त्यांनी डिसिजन घेतलेलं असतं. मग अनुश्री येऊन बोलते की असं असं मला वाटतं की यांची इन्व्हॉल्वमेंट नाहीये, हे स्वतः रूल फॉलो नाही करत. आणि ठीक, मतलब थोड्या बहुत प्रमाणात तिचे रिझन्स बरोबर होते की आरबी फर्स्ट वीकमध्ये काहीच तिचं अपीअरन्स नव्हतं, काहीच, तो फक्त चाय बनवून देत होता आणि सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होता, भांडणं सॉल्व्ह करत होता, एवढंच करत होता. आणि तो रूल फॉलो पण नव्हतं करत, का एखाद्या वेळेस त्यांनी झोपलेलं पण पाहिलेलं आहे, तर ते ठीक होतं. रिझन्स एवढे पण लाईक वेस्टफुल नव्हते जसे की पहिले दिले आहेत. आणि इथं प्राजक्ता येऊन ओपिनियन देते आपलं, जेव्हा आरबी तिला बोलत असतो अनुश्रीला, तर प्राजक्ता बोलते की ज्यांना बाहेर काढायचं असतं ते रिझन बनवून बाहेर काढतात, असं प्राजक्ता बोलते. आणि मग तुम्ही प्रत्येक वेळेस दिव्याला बाहेर काढता आणि स्वतःला जस्टिफाय करता, तेव्हा कुठे गेलं मग हे तुमचं रिझन? हे मला प्राजक्ताला विचारायचंय. मग हे डबल स्टँडर्ड का? जेव्हा तू प्रत्येक वेळेस तुम्ही दिव्याला बाहेर काढता, तिला इमॅच्युअर बोलता, तिला आम्ही त्यांना राशन मिळत नाहीये म्हणून तुला चूज नाही केलं, तू गोणीवर होतीस, आम्हाला सगळं माहिती होतं तरी पण तुला चूज नाही करत, हे कारण आम्ही तिथं बरोबर आहे, मला त्या टाइमला ठीक वाटलं म्हणून मी केलं. तर मग हे पण ते तुझं वाक्य तुलाच लागतं ना डायरेक्टली, की ज्याला काढायचंय त्याला रिझन बनवूनच काढतात. मग तू पण तेच केलंस ना मागे. कुठेतरी आपल्या पण शब्दावर आपण पण तसंच बिहेव करताय का, हे पण पाहायला पाहिजे प्राजक्ताने. आता पुढच्या एपिसोडमध्ये फिक्स आहे की या दोघांपैकीच बनणार आहे, एकतर आयुष नाहीतर एकतर रोशन. बनायचे चान्सेस आहेत आयुषचे, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी 12 जण आहेत जे की त्यांच्याकडून खेळतील. मिडलमॅन आहेत ते, एकतर करण आहे आणि एक सोनाली आहे, जे की सगळीकडे फिरत आहेत, डायव्हर्स त्यांचे थॉट्स विचार करत आहेत. हे दोघं जण लाईक मिडलमॅन आहेत, की इकडे पण नाहीये धड, तिकडे पण नाहीये. तर हे बेसिकली हे दोघं जण आहेत, आणि बाकीचे तर त्यांच्याच गँगमध्ये आहेत. बाकी त्यांना लाईक 10 जण तर त्यांच्यासोबत आहेत, इकडे 5 जण आहेत. तर टोटली चान्सेस आहेत की आयुष बनेल. पण जर टास्क जर असा आला जिथे करिश्मा झाला, तर रोशन दादा बनतील, मग फिक्स बनतील. त्यानंतर मग हे संपूर्ण टास्क होतो तेव्हा राकेश तापट दिसतो पूर्ण. त्यांना येतं एकदम रागारागात येतं, सगळ्यांना विचारतं की तुम्ही माझा स्टँड काऊन नाही घेते, मूर्ख आहे ती, असं आहे ती, त्या मूर्ख बोलीने असं बोललं तर तसं करायचं. तर मग तेव्हा अनुश्री पण येते आणि त्याला बोलते, त्याला जेव्हा असं सडेतोड उत्तर देते. अनुश्री आहे अनोईंग, पण जेव्हा ती काही गोष्टींसाठी स्टँड घेते ते पण बरोबरच आहे. जेव्हा तुम्हाला कोणीतरी मूर्ख बोलतंय तर तुम्ही स्टँड घ्यायला हवाच, लाईक बरोबर आहे तिचं पण त्या टाइमला. जेव्हा तिने आरबीवर जर काही हे आरोप केले होते, तर आरबीने पण स्टँड घेतला होता आणि सगळं घराने तिच्या अपोजिट गेलं होतं. आणि सोनाली इथं चांगला गेम प्ले करते, जेव्हा दीपाली अनुश्रीवाला बोलते की तुझं रिझन चुकीचं होतं, हे होतं ते होतं, तिचं स्वतःचं रिझन होतं ना ते. दीपाली कोण होणार तिला सांगणारी बाबा? ती सांगली ठीक आहे, तुला जर डिनाय करायचं असेल तर तू तिथं करायची होतीस ना, नंतर येऊन बोलण्यात काय लॉजिक आहे? मला सांगा ना तुम्ही की काय लॉजिक होतं त्यामध्ये. मग नंतर त्याच्या आरबी समोर सोनाली बरोबर बोलली ती की आरबीच्या गुडविल मध्ये जाण्यासाठी तुम्ही हे नका करू, कारण हे आता काहीच पॉसिबल नाहीये, हे बाहेर दिसलं सगळ्यांना. ते आरबीच्या गुडविल मध्ये जाण्यासाठी आता बोलून काय फायदा आहे? जेव्हा बोलायचं होतं तेव्हा तर तू बोललीस की तुझं डिसिजन आहे, इंडिव्हिज्युअल डिसिजन, तुम्ही तुमचं घ्या, मी तर प्रभूला बाहेर काढते, मी सेफ झोन मध्ये जाते. हे डबल स्टँडर्ड. आणि तिथं आयुष पण बोलताना दिसलाय की दीपाली मॅमवर प्रत्येक वेळेस आपल्याला डबल थॉट करावं लागतील, कारण ह्या गेम खेळत आहेत आपल्यासोबत पण. ते तसंच झालं सीन. त्यानंतर दिव्या बोलताना दिसते की हे टास्क किती चिडचिड देत आहेत. अरे भाई, टास्क चिडचिड नाही देणार तर काय देणार? टास्क तिथं बिग बॉसचा खेळच त्यासाठी आलाय. लोक एंटरटेनमेंट कसं घेणार मग? तुमचे भांडणच नाही होणार तर मग लोकांना एंटरटेनमेंट कसे मिळणार? दिव्या म्हणते भाई की चिडचिड होतीये, लोक असे डिवाइड होत आहेत, एकदम ओपिनियन्स चेंज होत आहे. मग याच्यासाठीच तर आहे की भाई तन्वी पहिला वीक तिकडं होती, जेव्हा तिचे ओपिनियन चेंज झाले तेव्हा ती तुमच्यामध्ये आता तिकडे येऊन बसली आहे. तिला ट्रस्ट नाहीये तुमचा तिच्यावर, पण ठीक आहे, आली आहे ना ती आयुषच्या जवळ तर घुसत आहे. आपली टीम बोलत आहे त्या टीमला ती, आणि हेल्प पण करते, तर ठीक आहे ना. तर तसंच असतं, ते बिग बॉसचा गेम येते बाबा. बाकीचे सगळे अभ्यास करून आलेत, हिला टाइम नाही भेटला दिव्याला बहुतेक.
त्यानंतर मग टोळीची बैठक बसली होती तिथं त्या खोपच्यामध्ये. साला त्यांना त्यांची फिक्स जागा झाली आहे का की त्या खोपच्यातच जाऊन बसायचं असतं ते तिथं ते, आणि ह्यांच्या तर तिथे कधी बसतानाच दिसले नाहीत. असं असतं का काय बिग बॉसमध्ये की एकदा जागा गेली की रिझर्व, जसं आपल्या क्लासमध्ये जाऊन बसायचं की फर्स्ट बेंचवर मीच बसणार, लास्ट बेंचवर असे आगाऊ कार्टेज बसणार, तसं तसं आहे का काय तिथं की ती इकडचे इकडं नाही बसत, तिकडचे तिकडं नाही बसत? करा ना ऐकू पाहिजे जागा चालले हो, काय चढ भीत आहे एकमेकांना. करा राडे, जागेसाठी राडे करा, ही आमची जागा आहे, आमचं वावर आहे. गावाकडचे लोक वावरासाठी भांडतात आणि शहरातल्या लोकांना सांगतात. कमेंट केली होती एकाने तशी. तर तिथं राधा बरोबर बोलते, जेव्हा ते टोळी बसलेली असते आणि ते प्रभूला बोलतात की आमच्या टोळीमध्ये जॉईन हो, ते तुला बाहेर काढतात. राधा चांगलं बोलते, राधा बोलते की तुम्ही कोणाला असं कन्व्हिन्स नका करू ना की जर त्याला यायचं असेल तुमच्या टोळीमध्ये तर तो येईल. राधा वॉज राईट देअर की लाईक तिचं बरोबर होतं म्हणणं की तुम्ही कशाला कोणाला कन्व्हिन्स करताय, त्याला जर यायचं तर येऊ द्या, नाही तर नाही, काय फरक पडतोय. असंही तिला जायचं तर काही टेन्शनच नाहीये राधाला, बाकीच्यांना आहे ना. राधाला आठवण येते आणि राधाचा बॉयफ्रेंड उपाशी आहे तिकडं. किती दिवस झाले, आज 12-13 दिवस झाले असतील. अजून किती दिवस राहते की राधा तिथं ते उपाशी राहते बाई. आजचा पूर्ण एपिसोड तर आरबीवरच झालाय की लाईक त्याचं जे चिडचिड होते, त्याचं जे बोलणं होतं, सगळ्यांना एकदम गाईड करणं होतं वगैरे वगैरे, या सगळ्यांवर ते एपिसोड झालाय. तर आरबी नंतर बोलतो की लॉयल्टी पाहिजे मला. लॉयल्टी तुम्ही त्या टीम बद्दल बोलताय ज्या टीमनी प्रत्येक वेळेस दिव्याला डिच केलंय, जेव्हा की तिने सगळ्यांना लॉयल्टी दाखवली होती. मग तेव्हा तिने जेव्हा दीपाली मॅमला ती विशालला चूज करते दीपाली मॅम ओव्हर, तेव्हा तुम्ही सांगता की तिला की तू चुकीचं केलंस, हे केलंस, ते केलंस. प्रत्येक वेळेस तुम्ही तिला डिच करताय. आणि आज जर अनुश्रीला कोणी अपोज नाही केलं तर तुम्ही लॉयल्टीचं काय बोलताय का, म्हणून स्टँड घेतील ते? आर्मीने कधी स्टँड घेतला होता कोणा विरुद्ध? आर्मीने कधी स्टँड घेतला होता? तू बोलतोय एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी की लाईक जर तुमच्यासोबत असं झालं असतं तर स्टँड घेतला असता मी. आणि कोणाला कोणासोबत बोलायचं हे त्यांचं त्यांचं डिसिजन आहे ना की लाईक ह्यांना रुचिताला बोलायचंय का नाही हे त्यांचं पर्सनल डिसिजन आहे. तू कोण होतोस की लाईक सांगणारा? ते नाहीये ना, बरोबर नाहीये ना की लाईक तू पहिलं सांगतोयस की मला कोणाला कंट्रोल नाही करायचंय, हे नाही, तू डायरेक्ट नंतर बोलतोय की तुम्ही तुम्ही तिला बोलताय तिने एवढं ॲलिगेशन लावले माझ्यावर, जर दुसऱ्या कोणावर लावले असते मी तिथे असतो तर मी बोललोच नसतो वगैरे वगैरे. हे जसं विशाल करतोय तिकडे, विशाल करतोय 5 जण, विशालची एक टोळी आहे आणि विशाल त्यांचा लीड करायला बघतोय. आता सगळ्यांना विशाल बोलतोय की तू याच्यासोबत असं कर, तू त्याच्यासोबत तसं कर. जसं की तो अनुश्रीला बोलतो की त्याला जाऊन एक फक्त हक दे. हे विशालला सांगायची काय गरज आहे? तिला काय फील होतंय, तिला जर तिला सॉरी बोलायचं सॉरी बोल, तिला हक करायचं हक करेल, नाही तर ती पाया पडेल. तुला काय करायचं भाई? तू कशाला कंट्रोल करतोय सगळ्यांना? तर विशाल पण तेच करतोय आणि आता आरबी पण करायला तेच ट्राय करतोय की एक होल्ड निर्माण करतोय. त्या दोघांमध्ये फरक आहे, ऑब्व्हियसली फरक आहे, पण इन द एंड तेच व्हायला की परत सोनाली येऊन इथं बरोबर बोलते की एक जण लीड करतो आणि तोच दिसतो आणि बाकी त्याचे कटपुतली बनतात. हे चुकीचं आहे. मग त्या टीम मध्ये नंतर प्राजक्ता पण बोलताना दिसते. प्राजक्ता नाहीये तेवढी भोळी भाळी जसं जसं बाहेर दिसतंय की लाईक सिंगर आहे, चांगले गाणे म्हणते वगैरे, पण गेम ती प्रॉपर खेळतीये, लाईक दिमाग लावून खेळते. जसं दिव्याला ती प्रत्येक वेळेस टार्गेट करते. त्यानंतर आज पण ती बोलते की राकेशनी आज जे बोललं ते ठीक होतं, पण ह्याच्यानंतर नाही, सहन नाही करायचं आपण, की हे जसंच होईल की आपल्याला लीड केल्यासारखंच होऊन जाईल. मग ते विशाल अँड टीम अँड डॅडॅश अँड टीम, राकेश अँड टीम म्हणायचं होतं त्यांना तिथं. तर तसं नाही व्हायला पाहिजे, कारण सगळ्यांना इंडिव्हिज्युअल गेम खेळायचा आहे तिथे. आणि प्राजक्ता तर ऑब्व्हियसली इंडिव्हिज्युअलच गेम खेळेल, कारण तिने प्रत्येक वेळेस स्वतःचा फायदा केलेला आहे. यावेळेस पण जर तिला चान्स मिळाला असता तर ती सेकंड वीकची पण कॅप्टन बनली असते. आणि प्राजक्ताचं जे स्टेटमेंट होतं जेव्हा सगळेजण डिस्कस करत असतात की रोशनला बाहेर काढायचं का, हे करायचं का, तर तेव्हा ती बोलते की तेव्हा त्याला बनवू दे कॅप्टन, तेव्हा कळेल त्याला की किती अवघड काम आहे. तुम्हाला कळालं का अवघड किती काम आहे? तुम्ही केलंयच ना, तुम्ही थोडी स्क्विट केलंय ते सगळं, मग त्याला पण करू द्या. त्याला चान्स भेटत असेल तर काय चुकीचं आहे ना? त्याच्याकडे फिजिकल स्ट्रेंथ पण आहे, मेंटल स्ट्रेंथ पण आहे. ठीक आहे, त्याला जर कोणी मतलब त्याला हे जे टोळीवाले आहेत ते इन्फ्लुएन्स करत असतील तर त्याला दाखवून द्या ना की तू इन्फ्लुएन्स होतोय. त्याला कोणी समजून सांगितलंच नाही आजपर्यंत. फर्स्ट वीकमध्ये तर तो दिसला नाहीये, सेकंड वीकमध्ये त्याला तुमच्या टीम तिकडच्या टीममध्ये त्याला इन्क्लूड करून घेतलं नाहीये, इकडे त्याला इन्क्लूड करून घेतलंय त्यांनी, तर ते आता तिथं लॉयल्टी दाखवत आहे तो. ऍटलीस्ट तुमच्यासारखा तर नाहीये की त्या लॉयल्टीच नाहीये ना तुमची, तुमचेच मेंबर बोलतायत. ह्यांची तर लॉयल्टी तर आहे, ते रोशन आहे तरी त्यांच्यासोबत की प्रत्येक गेम खेळतोय तिकडे, आणि हे लोक त्याला सपोर्ट पण करतायत.
त्यानंतर राकेशचं आजचं बिहेवियर होतं की त्याला दाखवायचंच होतं की आज की मी झोपल्यावर कायच होतं वगैरे वगैरे. ते एक झालं की लाईक राकेशनी जास्तच मनावर घेतलं, आणि हे मनावर घेण्यासारखं काय होतं की तू रिझन चुकीचं दिलंस म्हणून मी करूनच दाखवणार. हे रडके धंदे काय होते, ते खेळ भांड्यातले धंदे सारखे. रडायचं काय होतं याच्यामध्ये बाबा, की लाईक तिने रिझन दिलं ठीक आहे भाई, तोडून द्यायचं होतं. पण तुम्ही तिची अवकात काढली, नंतर तिला तुम्ही ह्यांना बोलताय की तुम्ही असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे. राकेश कंट्रोलिंग नेचरचा होत चाललाय आणि विशालला तेच हवंय. विशाल प्रत्येक वेळेस प्रूव्ह करतोय. विशालने आज माईकवरती सांगितलं की मला आरबी आवडत नाहीये, कारण हे लोक त्याला लाईक एक गॉडमॅन बघत आहेत, म्हणजे की लई देवता देवता म्हणत आहेत. तर तसं नाहीये, जसं की तन्वी बोलते की माझ्यासाठी तो प्रभुदेव आहे. तर तसा तो नाहीये, म्हणून मला हेट येतो आरबीचा. तर मला आरबीला कॅप्टन बनताना पाहायचं नाहीये. तर त्यांनी सरळ सरळ सांगून टाकलं की आय हेट आरबी म्हणून. ते चांगलं आहे भाई, की लोकांना पण कळू दे की तू हेट करतोस. आणि त्यानंतर मग प्रत्येक वेळेस विशाल प्रूव्ह करायला ट्राय करतोय की हा जेंटलमॅन नाहीये. त्यांनी जे फेकून दिलं, त्यांनी जे मुलींबद्दल बोलतोय तो, तर ते चुकीचं आहे. त्यानंतर जे हात पकडला ते पण चुकीचं आहे. असं पोर्ट्रे करायला पाहतोय, कॅमेरासमोर बोलून पोर्ट्रे करायला पाहतोय की आरबी किती चुकीचं आहे. आणि आरबी आता ते तसंच होत चाललंय की आरबी लाईक रूल्स फॉलो करत नाहीये. मग आता ते लाईक चिडचिड करतोय, मग बोलतोय थोडंसं. त्याच्यामुळे तो पण कुठेतरी लाईक त्या ह्याच्या बळी पडायलाय की लाईक विशालला जे प्रूव्ह करायचं ते स्वतःच प्रूव्ह करायला चाललंय, की एक्झाम्पल द्यायला की हा मी पण तसंच या टाईपमध्ये. त्यानंतर अनुश्रीने एकदम बिग बॉसचे चॅप्टर्स पूर्णपणे पडून आलेले आहेत, कारण तिचं बिहेवियर पाहून नाही वाटत की ती लाईक तिचं बिहेवियर तसं आहे. ती जाणून बुजून करते. जसं की तन्वीचं बिहेवियर फर्स्ट वीक मध्ये होतं, तसं अनुश्रीचं बिहेवियर या वीक मध्ये आहे. अनुश्री टोटली स्वतःवर घेतीये की लाईक मी ॲरोगेंटली वागते, मला असंच दिसायचंय, असंच वागायचंय, तुला करायचे ते कर. बहुतेक ते आहे की लाईक इन्सिक्युरिटी आहे की लाईक मी नॉमिनेटेड आहे तर मी जाईल बाहेर, ही भीती असेल तिला, त्यामुळे असेल तसं काहीतरी. पण आता ती जेवढा कंटेंट देते त्यामुळे ती तर बाहेर नाही जाणार, तर ती सेफ हेवन मध्ये जाईल. तर मे बी तिने हिंदी बिग बॉसचे सगळे एपिसोड चाटून पुसून खाऊन आलेले आहेत ते, त्यामुळेच तिचं हे बिहेवियर, हे सगळं इन्व्हॉल्वमेंट तिची दिसते आता प्रत्येक गेम मध्ये. आणि तिला पण आरबीचा काय हेट आहे माहिती नाहीये. मॅटर सॉल्व्ह झालं, तिथे सोडून द्यायचं होतं. तर ती आता प्रत्येक आरबीला हेट करते. ते स्लीप काय झोपा शर्ट घातली ते आरबी बद्दलच बोलत असते, आणि आरबी बद्दल पूर्ण एकेरी उल्लेख वगैरे करत असते ती. सध्या तिचं चालूच आहे सध्या की आरबीलाच टार्गेट करायचं. दिव्याचं आणि आरबीचं एक लईच वेगळंच बंधुप्रेम आहे बाबा. प्रत्येक वेळेस आरबी रुसतो आणि दिव्या त्याला मनवायला जाते नुसतं. आरबी परेशान होऊन जातो की मला द्या सुखाचा टाइम द्या, मला झोपू द्या, मला एकटं राहू द्या, असं करतो ते दिव्यासमोर. बिचारी दिव्या इथं पडायली, ना इकडची व्हायली ना तिकडची व्हायली. आता मिडल मॅन एकदम. आता दिव्या, ओंकार, तन्वी आणि आयुष हे चार जण मिळून एक नवीन टोळी बनवावं लागेल यांना, कारण यांची परिस्थिती सेमच आहे. कारण दिव्यालाही कोणी ऍक्सेप्ट करेल ना, तन्वीलाही कोणी करेल ना, ते ओंकार तर खेळच ना, आयुष आता तर तन्वी सोबत बिझी आहे. या सगळ्यांचा असा गेम झालाय. त्यानंतर एपिसोडच्या शेवटी त्या कपड्यावरून वाद होतो, लाईक ते कपडे कोणाचे असतात वगैरे वगैरे. दीपालीचं ओरच झालं की लाईक ती कपडे कोणाचे होते ते ती बोलते की राधा माझेच आहेत ते कपडे, ती सांगते की माझे आहेत, मी जाऊन उचलते. तर नंतर ती येऊन दाखवते असं बाहेर, आणि ती येऊन तिथं पूर्ण तमाशा होऊन जातो त्या कपड्याचा. त्यानंतर मग तिथं जाऊन ती उचलते आणि आणून ती फेकून पण देते राधा लाईक चांगलं बरोबर. आणि तिथं मग ती अनुश्री बोलते की कपडे टोचायलेत का तुम्हाला, वास यायला काय, त्या कॅरी बॅग मध्ये आहेत, असं आहे तसं आहे. त्यानंतर मग सागर चढतो भाई, मग सागरला ती जरा ॲरोगेंटली बोलते. त्यावरूनच तर म्हणलं की मी अनुश्री लाईक विचार करूनच आली आहे सगळं, असं वाटतंय की लाईक तिला दिसायचंच आहे. कारण बिग बॉस मध्ये एपिसोड मध्ये दिसतंय कधी माणूस, नॉर्मल कन्व्हर्सेशन मध्ये नाही दिसत. एक तर चुगल्या करा तुम्ही साले हो, नाहीतर मग दुसरं भांडणं करा, नाहीतर काहीतरी एकदम युनिक करून टाका. तर ते चोरी करणं झालं, त्यानंतर भांडणं करणं झालं, चुगल्या करणं झालं, आरबीच्या अपोजमध्ये जे गोष्टी करणं झालं, या सगळ्या गोष्टी अनुश्री इंटेन्शनली करते असं वाटत आहे. कारण तिला लाईक दिसायचं आहे जास्त फुटेज, आणि जेव्हा तिला मे बी यावेळेस जेव्हा भाऊच्या धक्क्यावर कळेल की तुला जास्त फुटेज मिळाली आहे, त्यानंतर मग तिनं लाईक नेक्स्ट वीकमध्ये शांत होण्याचं ट्राय करेल असं मला तरी वाटतंय. पण पाहू आता येणाऱ्या एपिसोडमध्ये काय काय होतं. त्यानंतर एक सुंदर नजारा दिसतो ज्यामध्ये कॅप्टनच रूल्स तोडताना दिसते. त्यासाठी बिग बॉस तिला थोडंफार ओरडतात. पण त्यानंतर मग आता नवीन टास्क आहे, काय टास्क आहे, कसा टास्क आहे, आणि कॅप्टन कोण बनणार, हे सगळं आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये समजणार आहे. तर मित्रांनो, असा होता हा आजचा एपिसोड. कसा वाटला तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशाच फनी आणि क्रिटिकल रिव्ह्यूजसाठी आपल्या एशक्स मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या एपिसोडमध्ये.